Very good morning, students. So today we are going to study one important lecture, because in this lecture we have to study important device which you have to use in your practical work, and also problems will ask on this article in the NEET examination, JEE examination and CET examination also. Okay, and what is that article? That is screw gauge. Yesterday we have seen one important device, that was the vernier caliper, and this is another important device called as a screw gauge, or it is also called as a micrometer screw. It is also called as a micrometer screw. So what is the micrometer screw? I have drawn this figure of the micrometer screw or screw gauge. How to use it, how much accurate it is, that we have to see later. But before that, I want to show you one important video of the screw gauge. Okay, just video of the 2 minutes, and after that we have to study actually how to measure the diameter, how to measure the length by using the screw gauge. So let us see the video.
हॅव यू सीन द व्हिडिओ? व्हिडिओ पाहिला का? त्यामध्ये हे डिव्हाइस दाखवलेलं आहे. या डिव्हाइसला आपण काय म्हणतोय? स्क्रू गेज. लक्षात असू द्या, काल आपण पाहिलं की जर छोटी लेंथ असेल, बरोबर, मीटर पट्टीच्या साह्यानं आपण त्या ठिकाणी कमीत कमी किती अंतर मोजू शकतो? 1 मिलीमीटर. कारण मीटर पट्टीचा लिस्ट काउंट किती आहे? 1 मिलीमीटर. 1 मिलीमीटरपेक्षा खालचं जर अंतर मोजायचं असेल तर त्याच्यासाठी काल आपण डिव्हाइस पाहिला, वर्नियर कॅलिपर. आणि आता त्यापेक्षा जर आपल्याला छोटं अंतर 0.1 मिलीमीटरपर्यंत काय कसं मोजायचं हे आपण वर्नियर कॅलिपरच्या साह्यानं पाहिलं. त्याच्यापेक्षा जर कमी अंतर असेल, फॉर एक्झाम्पल 1 मिलीमीटरचा 100वा भाग जर मोजायचा असेल तर त्याच्यासाठी हे डिव्हाइस वापरलं जातं. याला म्हणतात स्क्रू गेज. मित्रांनो, तुम्हाला हे डिव्हाइस प्रॅक्टिकल लॅबमध्ये वापरायचं आहे, बरोबर? लक्षात घ्या. आणि मला खेदानं सांगावंसं वाटतंय की हे डिव्हाइस वापरायचं कसं, यानं छोट्या लेंथ मोजायच्या कशा, या आजकालच्या मुलांनाच नाही तर लेक्चररला सुद्धा मेजॉरिटी टाइम्स वापरता येत नाही. दॅट इज द फॅक्ट. आणि मग फक्त प्रॅक्टिकलमध्ये वापरायचं म्हणूनच मी शिकवतोय का? नाही. यावरती नीटमध्ये, JEE मध्ये, CET मध्ये प्रश्न विचारले जातात. 2018चा जो नीटचा पेपर आहे, त्या नीटच्या पेपरवरती एक क्वेश्चन 4 मार्काचा या डिव्हाइसवरती विचारलेला आहे. मी परवा सांगितलं की हा जो आपला चॅप्टर आहे मेजरमेंट, युनिट अँड डायमेन्शन्स, आतापर्यंत जेवढे नीटचे त्या ठिकाणी पेपर आलेले आहेत त्यामध्ये 70 ते 75% वेळा यावरती 2 प्रश्न विचारलेले आहेत. लक्षात घ्या. आणि 25% वेळा एक प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे एक प्रश्न तर फिक्सच आहे, पण 2 प्रश्न म्हणजे 8 मार्काचा सिलेबस यावरती डिपेंड आहे. आणि मग हे छोटे छोटे पॉईंट जे असतात, नॉलेज पॉईंट ऑफ व्ह्यू तर खूपच महत्त्वाचं आहे. मिलीमीटरचा 100वा भाग ॲक्युरेट कसा मोजायचा, बरोबर, स्क्रू गेज हे कसं चालवायचं, हे आपल्याला या आर्टिकलमध्ये, या टॉपिकमध्ये शिकायचं आहे. सो लेट अस हिअर, दिस इज द फिगर ऑफ द स्क्रू गेज. दिस इज द फिगर ऑफ द स्क्रू गेज. आता याच्यामध्ये वेगवेगळ्या पार्टला काय म्हणतात तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल, पण मी पुन्हा एकदा एक्सप्लेन करतोय. हा जो स्क्रू गेज आहे, यामध्ये हा जो भाग आहे, हा पार्ट रफ लागतो हाताला, खडबडीत लागतो. याला उलटा फिरवला तर त्या ठिकाणी हा स्क्रू मागे सरकतो, बघा. आणि सुलटा फिरवला, क्लॉकवाईज फिरवला की स्क्रू पुढे येतो. तर हा जो खडबडीत भाग आहे याला काय म्हणतात? याला म्हणतात रॅच. RATCHET, रॅच. हाऊ टू प्रोनाउन्स? रॅच. ओके. त्यानंतर या ठिकाणी हा जो सिलेंड्रिकल भाग आहे, आता यामध्ये 2 सिलेंडर आहे, बघा इकडे, पहा इकडे, मी तुम्हाला प्रॅक्टिकल करून दाखवतोय. आतमध्ये असणारा हा एक सिलेंडर आहे आणि त्याच्या वरती हे फिरवल्याच्या नंतर हा सिलेंडर वरती पुढे सरकतोय, मागे सरकतोय. हा जो मोठा सिलेंडर आहे वरचा, हॉलो सिलेंडर, पोकळ सिलेंडर, याला म्हणायचं सर्क्युलर स्केल किंवा हेड स्केल. पहा यावरती त्या ठिकाणी स्केल दिसते अशी उभी. आता हा सर्कल आहे, हा सिलेंडर आहे, पण आपण जी फिगर काढली ही 2D मध्ये, 2 डायमेन्शनमध्ये, त्यामुळे आपल्याला हा असा रेक्टँगल दिसतोय. खरा तर तो कोण आहे? सिलेंडर आहे. पहा यामध्ये दिसतोय तुम्हाला, ही 3 डायमेन्शनल आहे, राईट. हा वरचा सिलेंडर, याच्यावरती स्केल आहे, त्याला म्हणायचं सर्क्युलर स्केल. त्याच्या आतमध्ये एक सिलेंडर आहे, लक्षात घ्या. हा जो सिलेंडर आहे, बरोबर, या सिलेंडरवरती ही दुसरी स्केल आहे, याला म्हणायचं मेन स्केल, MS. काय म्हणायचं? मेन स्केल. म्हणजे स्क्रू गेजमध्ये 2 स्केल आहेत. जसं वर्नियर कॅलिपरमध्ये काल आपण पाहिलं 2 स्केल आहेत, एक आहे मेन स्केल, दुसरे आहे वर्नियर स्केल. तसं इथं पण 2 स्केल आहेत, एक आहे मेन स्केल आणि दुसरी आहे सर्क्युलर स्केल. देअर आर हाऊ मेनी स्केल्स ऑन द स्क्रू गेज? 2 स्केल्स. नंबर 1 मेन स्केल अँड नंबर 2 सर्क्युलर स्केल. मेन स्केल कशावरती आहे? आतमधला जो सिलेंडर आहे, बघा हा सिलेंड्रिकल पार्ट, त्याच्यावरती मेन स्केल आहे आणि त्याच्यावरती जो ओव्हरलॅपिंग सिलेंडर आहे याच्यावरती सर्क्युलर स्केल आहे. मग हे जर आपण क्लॉकवाईज फिरवलं तर हा स्क्रू पुढे सरकतो. जसं मी इथं तुम्हाला दाखवलं, हा स्क्रू इथं दाखवलेला आहे, हा स्क्रू, याच्यावरती थ्रेड दिसत आहेत, याला म्हणायचं स्क्रू.
आणि इकडं समोर हा स्क्रू पूर्ण ज्यावेळी आपण त्याला ओव्हरलॅप करू, पूर्ण फिरवू आपण त्याला, तर हा पॉईंट इथल्या पॉईंटला काय होईल, मॅच करेल. आणि हा मॅच केला की त्या ठिकाणी तिकडे पूर्णपणे हा सिलेंडर याच्यावरती काय होईल, ओव्हरलॅप होईल. तर हा जो इकडचा स्क्रू आहे याला म्हणजे स्टड, STUD, स्टड. इज इट क्लिअर? दिस इज कॉल्ड ॲज C-shaped बॉडी और हाफ सर्क्युलर बॉडी. ओके, लक्षात घ्या. तर हे यामध्ये मेन पार्ट दाखवलेले आहेत. बरोबर, कोणत्या पार्टला काय म्हणायचं मी डिटेलमध्ये त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. सो देर आर 2 स्केल्स ऑन द स्क्रू गेज. वन इज अ मेन स्केल and another is a circular scale. Now see here, this is about the main scale. Look at this. Here आहे main scale. So main scale is a metric scale. हे पहा इथं दिसतं 0, 5, 10, 15, 20 like that. इथपर्यंत हे नंबर असतात. इकडचे मी दाखवलेले नाहीत. मेन स्केल इज अ मेट्रिक स्केल. मेट्रिक स्केल म्हणजे ॲज लाईक द मीटर स्केल. मीटर पट्टीवर जशा खुणा असतात ना, तशाच खुणा कशावरती असतात, मेन स्केलवरती असतात. म्हणजे ही मोठी खूण कशाची आहे, सेंटीमीटरची आहे. 5 सेंटीमीटर, 10 सेंटीमीटर, 15 सेंटीमीटर, 20 सेंटीमीटर. आणि त्याच्यामध्ये पुन्हा त्या ठिकाणी 5 भाग आहेत. म्हणजे या छोट्या खुणा ज्या दिसतात, छोट्या मार्किंग, या मिलीमीटरच्या. कशाच्या आहेत, मिलीमीटर. लक्षात आलं? आणि ही आहे सर्क्युलर स्केल. बरोबर. आता हे बघा, इथं मी दाखवतो, हे मी कॅमेराच्या समोर घेऊन तुम्हाला दाखवतो. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलेलंच आहे, पण पुन्हा एकदा त्या ठिकाणी मी दाखवतो. मेन स्केल आणि सर्क्युलर स्केल. सियर हे आतमधल्या सिलेंडरवर जे दिसतं ना तुम्हाला, पहा इथं रीडिंग दिसत असेल. लुक ॲट दिस, एकदम आतमधल्या, दॅट इज कॉल्ड मेन स्केल. आणि थोडंसं इकडं जर आपण आलो तर हे फिरतो ना, हा सिलेंडर जो फिरतोय त्याच्यावरती पहा सर्क्युलर स्केल तुम्हाला दिसेल. दिसलं का? पहा आता या सर्क्युलर स्केलवरती किती डिव्हिजन असतात, काळजीपूर्वक ऐका. दॅट इज नॉट फिक्स. काही वेळेला त्या 50 असतात, काही वेळेला 100 असतात, तर काही वेळेला 200 सुद्धा असतात. राईट. नंबर ऑफ डिव्हिजन्स ऑन सर्क्युलर स्केल मे बी 50, मे बी 100, मे बी 200. जेवढे काही प्रॅक्टिकल आपण त्या ठिकाणी स्क्रू गेज वापरतो त्याच्यामध्ये 50 असू शकतात सर्क्युलर स्केल डिव्हिजन, 100 असू शकतात, 200 असू शकतात. बरोबर. तुम्ही म्हणाल मग त्याच्यामध्ये रीडिंगमध्ये काही फरक येतो का? अजिबात नाही. ते मी तुम्हाला नंतर सांगणार आहे. हॅव यू गॉट इट? सी. आता हा जो आपण वापरतोय या सर्क्युलर स्केलवरती 100 डिव्हिजन्स आहेत. हाऊ मेनी डिव्हिजन्स आर देअर? 100. पहा इथं तुम्हाला दिसतंय इकडं 0, 5, इकडं वरती दिसतात 15. हा पुढचा पार्ट दिसतोय, बाकी मागे गेलेले आहेत ते आपल्याला दिसत नाही. आणि मी इकडं पुन्हा 80, 85, 90, 95 अँड 0. हाऊ मेनी डिव्हिजन्स आर देअर ऑन सर्क्युलर स्केल? 100. इज इट क्लिअर? सी. लुक ॲट दिस. सो दिस इज अबाउट द जनरल इन्फॉर्मेशन. दिस इज अबाउट द जनरल इन्फॉर्मेशन रिगार्डिंग टू स्क्रू गेज. आता प्रश्न पडतो की या स्क्रू गेजच्या साह्यानं एखादी रीडिंग कशी घ्यायची, एखादी लेंथ कशी मोजायची. बरोबर. तर समजा या पेनचा डायमीटर आपल्याला मोजायचा आहे. हाऊ टू मेजर द डायमीटर ऑफ द पेन. तर या ठिकाणी आपण असं करू शकतो, हा स्क्रू जो आहे हा अनलॉक करायचा, हा पेन जो आहे अशा पद्धतीनं मध्ये पकडायचा आणि पुन्हा हा लॉक करून टाकायचा. शिया. लुक ॲट दिस. पुन्हा काय करून टाकायचा? लॉक करून टाकायचा. एकदा पूर्ण लॉक झाला की हा जो रॅच आहे तो फिरवताना तुम्हाला असा आवाज येईल बघा. याचा अर्थ तो पूर्ण टाईट झालेला आहे. आणि मग या ठिकाणी हा आता पूर्ण टाईट झाल्याच्या नंतर मग आपल्याला रीडिंग घ्यायची आहे. मेन स्केलची रीडिंग किती आहे आणि सर्क्युलर स्केलची रीडिंग किती आहे. बरोबर. 2 रीडिंग आपल्याला पाहायच्यात आणि त्यानुसार याच्या डायमीटरचा फॉर्म्युला आपल्याला पाहायचा आहे. बट बिफोर स्टडिंग दॅट, पण हे सगळं पाहण्याच्या आधी मला एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे जी कॅल्क्युलेशनमध्ये लागणार आहे. पहा या ठिकाणी हा जो स्क्रू गेज आहे याचा रॅचला पकडून आपण जर कंप्लीट याला लॉक करून टाकला. पहा
लेट अस सी हियर. जसं आपण कंप्लीट लॉक केला, स्टड आणि स्क्रू एकत्र आले. पहा, स्टड आणि स्क्रू. आता जर आपण फिरवला तर फक्त आवाज येईल. याचा अर्थ तो कंप्लीट टाईट झालेला आहे. हॅव यू गॉट इट? मग सुरुवातीला जसं काल व्हर्नियर कॅलिपरमध्ये आपण पाहिलं, तसं आता यामध्ये सुद्धा आपल्याला पाहायचं आहे की हा जो डिव्हाइस आहे याच्यामध्ये काही एरर असते का? यस, याच्यामधली सुद्धा एरर आपल्याला कॅल्क्युलेट करावी लागते, जेणेकरून आपल्याला या पेनचा ॲक्युरेट डायमीटर मोजता येईल किंवा एखादी लेंथ मोजायची असेल तर ती ॲक्युरेट मोजता येईल. आणि मग यामधली जी एरर असते डिव्हाइसमधली, कारण आपण ज्यावेळी ह्याला वारंवार वापरतो, बरोबर, 1 वर्षानं 2 वर्षानं 3 वर्षानं याच्यामध्ये एरर येते ड्यू टू वेअर अँड टिअर. वेअर अँड टिअर म्हणजे घर्षणामुळे आपल्याला माहिती आहे ना, घासून झिजला जातो काही भाग. मग स्टडचा किंवा स्क्रूचा काही भाग जर झिजला तर त्याच्यामध्ये एरर निर्माण होते. तर ही एरर आधी कशी कॅल्क्युलेट करायची मी ते तुम्हाला सांगणार आहे. तत्पूर्वी इथं जी एक लाल कलरची लाईन दिसते तुम्हाला, दिसली का? हॅव यू गॉट इट? दिस इज कॉल्ड ॲज अ बेस लाईन, BL. सगळ्यात महत्वाची लाईन आहे. यावरती सुद्धा तुम्हाला दिसेल. पहा, मेन स्केल आणि सर्क्युलर स्केल मधलं रीडिंग तुम्हाला ॲक्युरेट करायचं असेल तर बेस लाईन खूप महत्वाची आहे. पहा, बेस लाईन कशावरती आहे? मेन स्केलवरती असते. आडवी रेषा एक आणि या रेषेच्या खाली अशा मार्किंग दिसतात. रेषेच्या वरती डिजिट दिसतील आणि खाली मार्किंग दिसतील. पहा इकडे, याला बेस लाईन म्हणतात. लेट अस सी हियर. तुम्ही जर बारकाईने पाहिली तर तुम्हाला तिथं मेन स्केलवरती दिसेल. आडवी लाईन दिसली? सी हियर. दॅट इज कॉल्ड ॲज अ बेस लाईन ऑर रेफरन्स लाईन. ओके. नाउ व्हॉट इज मीन बाय झिरो एरर? सुरुवातीला यामध्ये आपल्याला पहिला कॉन्सेप्ट पाहायचा आहे. व्हॉट इज मीन बाय झिरो एरर? If we tied the screw gauge by rotating the ratch, let us see here. असा पूर्ण केल्याच्या नंतर बघा, if that screw is just contact with the stud, हा फिरवला की हा स्क्रू पुढे 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 येईल आणि याला टच करेल. याला टच केल्याच्या नंतर या सर्क्युलर स्केलवरचा जो झिरो आहे बघा, इथं दिसतोय. सर्क्युलर स्केलवरचा झिरो हा जर या रेफरन्स लाईन बरोबर कोइन्साइड झाला, मॅच झाला, देन द एरर इन द इंस्ट्रुमेंट इज सपोज टू बी झिरो. तो सर्क्युलर स्केलवरचा झिरो रेफरन्स लाईनला मॅच व्हायलाच पाहिजे. नवीन डिव्हाइस आणलं, नवीन जर आपण स्क्रू गेज आणला तर होतो. लक्षात घ्या. हा, पण तो पुन्हा वेअर अँड टिअरमुळे काय होऊ शकतो? डिस्टर्ब होऊ शकतो. आता डिस्टर्ब झाला तरी त्याला ॲडजस्ट करता येतं, कारण हा जो स्टड आहे, हा स्टड मागच्या बाजूने जर पाहिला तर त्याला पहा स्क्रू ड्रायव्हरनं रोटेट करता येतो. हा स्टड आपल्याला थोडा इकडे बी ढकलता येतो, इकडे पण ढकलता येतो. आणि अशा पद्धतीनं या ठिकाणी हा झिरो आणि रेफरन्स लाईन मॅच सुद्धा करता येते. पण जर आपण मॅच केली नाही, आहे तसंच रीडिंग घ्यायचं म्हटलं तरी आपल्याला घेता येतं. एरर कन्सिडर करून नंतर मायनस करता येते. पण एरर कॅल्क्युलेट कशी करायची? पहा इकडे, इफ दॅट झिरोथ मार्किंग ऑन द सर्क्युलर स्केल इज एक्झॅक्टली मॅच विथ द रेफरन्स लाईन और एक्झॅक्टली मॅच विथ द बेस लाईन, देन एरर इन द इंस्ट्रुमेंट इज सपोज टू बी झिरो. फर्स्ट पॉइंट पहा काय? फर्स्ट पॉइंट, if zeroth marking on circular scale, CS म्हणजे circular scale, is exactly match with baseline, exactly match with baseline, then what is the conclusion? In this case, then error in the instrument is equal to 0. Let us see.
Error in the instrument is 0. Second point. पहा, एरर 0 कधी आहे? सर्क्युलर स्केलवरचा 0 जर बेस लाईनला मॅच झाला, हा कंप्लीट क्लोज केल्याच्या नंतर मोजायच्या आधी, तर एरर किती आहे? 0 आहे. नाव लुक ॲट दिस. आता हा बऱ्याच दिवस झालं वापरलेला स्क्रूगेज आहे, त्यामुळे इथं माझ्या स्क्रूगेजमध्ये जर पाहिलं तर बेस लाईन आणि 0 एकमेकांना मॅच करत नाहीत. लक्षात घ्या. मग मॅच करत नाही, मग हा एक 0 एकतर बेस लाईनच्या वरती असू शकतो किंवा बेस लाईनच्या खाली असू शकतो. काळजीपूर्वक ऐका. हे जे काही मी सांगतोय हे कुठल्या पुस्तकात लिहिलेलं सापडणार नाही. दॅट इज द पार्ट ऑफ प्रॅक्टिस. 0 आणि बेस लाईन जर मॅच झाली तर काय सांगितलं मी? एरर 0 आहे. मॅच नाही झाली तर दोनच शक्यता आहेत. एक तर हा 0 बेस लाईनच्या वरती असू शकतो किंवा खाली असू शकतो. बघा, जर हा 0 बेस लाईनच्या वरती असेल देन एरर इज निगेटिव्ह. लिसन मी केअरफुली. If 0th reading on circular scale is just above the baseline, then error is negative. And if 0th line on circular scale is below the reference line, then error is positive. Error calculate कशी करायची नंतर पाहू. आधी एरर पॉझिटिव्ह का निगेटिव्ह हे लक्षात घ्या. हा सर्क्युलर स्केलवरचा 0 बेस लाईनच्या जर वरती गेला, पूर्ण क्लोज केल्याच्या नंतर लक्षात घ्या, बेस लाईनच्या जर वरती गेला तर समजून घ्यायचं की एरर कशी आहे? निगेटिव्ह आहे. आणि तो बेस लाईनच्या खाली जर असेल तर एरर कशी आहे? पॉझिटिव्ह आहे. लेट अस सी हिअर. पहा, आता याच्यामध्ये तुम्हाला कॅमेरामध्ये दिसतंय की नाही मला माहीत नाही. याच्यामध्ये आपला जो 0 आहे तो बेस लाईनच्या थोडासा वरती गेलेला आहे, म्हणजे यामध्ये एरर कशी आहे? निगेटिव्ह आहे. हॅव यू गॉट? मी इथं लिहून घेतो. लेट अस सी हिअर. व्हॉट इज सेकंड पॉइंट? इफ 0th marking on circular scale is above the baseline, then remember that then error is negative. एरर निगेटिव्ह कधी आहे? जर 0 हा बेस लाईनच्या वरती गेला. आणि तिसरा पॉइंट बघा. व्हॉट इज थर्ड पॉइंट? इफ 0th marking on circular scale is below the baseline, then error is positive. Got it? Error is positive. Is it clear? आतापर्यंत आपण यामध्ये काय पाहिलं की डिव्हाइसमध्ये एरर आहे की नाही. हाऊ टू मेजर, दॅट इज डिफरंट पार्ट. आधी आपल्याला एरर कॅल्क्युलेट करता आला पाहिजे. ओके, त्यामध्ये 3 शक्यता आहेत. इफ 0th मार्किंग ऑन सर्क्युलर स्केल इज एक्झॅक्टली मॅच विथ द बेस लाईन, देन एरर इज 0. पहा, इथं दाखवले रेड लाईन दिसते, ही बेस लाईन आणि हा 0 इथं मॅच झालाय, म्हणजे फिगरमध्ये दाखवलेला जो स्क्रू गेज आहे याच्यामध्ये 0 एरर आहे. पण आपला माझ्या हातामधला जो ॲक्च्युअल आहे याच्यामध्ये निगेटिव्ह एरर आहे, कारण आपला 0 बेस लाईनच्या वरती गेलाय. सेकंड पॉसिबिलिटी काय? इफ 0th मार्किंग ऑन सर्क्युलर स्केल is above the baseline, then error is negative. And what is third one? If 0th marking on circular scale is below the baseline, पूर्ण क्लोज केल्यानंतर 0 जर बेसलाईनच्या खाली असेल तर एरर कशी आहे? इट इज पॉझिटिव्ह. नाव क्वेश्चन अरायझेस हाऊ टू कॅल्क्युलेट द एरर. आणि मग ही एरर पॉझिटिव्ह का निगेटिव्ह ती कॅल्क्युलेट कशी करायची? बघा इकडे. हाऊ टू कॅल्क्युलेट द एरर. लेट अस सी हिअर व्हॉट इज द फॉर्म्युला to calculate the error. Error is equal to, see here,
number of divisions above or below the baseline into least count. This is the formula to calculate the error. Number of divisions above or below the baseline into least count of the device. मग आता परत तुम्हाला प्रश्न पडला असेल, व्हॉट इज द लिस्ट काउंट ऑफ दॅट डिव्हाइस. डिव्हाइस कोणते असू देत, काल मी तुम्हाला लिस्ट काउंटची डेफिनेशन सांगितलेली आहे. ड्युरिंग द स्टडी ऑफ वर्नियर कॅलिपर आय टोल्ड यू व्हॉट इज एक्झॅक्टली द लिस्ट काउंट. लिस्ट काउंट, LC means here. What is LC? LC is nothing but list, LEAST. here लिस्ट म्हणजे काय, मिनिमम. LIST नाही, LEAST. लिस्ट म्हणजे मिनिमम. मग एखाद्या डिव्हाइसचा लिस्ट काउंट म्हणजे काय, कालही सांगितलं होतं, पुन्हा एकदा सांगतो. द मिनिमम लेंथ which can be measured by that device accurately is called a list count. एखाद्या डिव्हाइसचा लिस्ट काउंट म्हणजे काय, त्या डिव्हाइसच्या साहाय्यानं कमीत कमी किती अंतर आपण ॲक्युरेट मोजू शकतो त्याला म्हणायचं डिव्हाइस. फॉर एक्झाम्पल, व्हॉट इज द लिस्ट काउंट ऑफ मीटर स्केल. मीटर पट्टी तुम्हाला माहिती आहे. मग मीटर पट्टीवर आपण कमीत कमी ॲक्युरेट डिस्टन्स किती मोजू शकतो. लहानात लहान खून किती आहे मीटर पट्टीवरती, 1 मिलीमीटर. दॅट इज नथिंग बट द लिस्ट काउंट ऑफ मीटर स्केल. येस्टरडे वी हॅव सीन व्हॉट इज द लिस्ट काउंट ऑफ द वर्नियर कॅलिपर. वर्नियर कॅलिपरनं काल आपण पाहिलं की मिनिमम किती लेंथ आपण मोजू शकतो, 0.1 मिलीमीटर. मिलीमीटरचा 10वा भाग मोजू शकतो. 0.1 मिलीमीटर मीन्स 1/10 मिलीमीटर. मीन्स व्हॉट इज द लिस्ट काउंट ऑफ वर्नियर कॅलिपर, 0.1 millimeter. Okay. Now here, what is the list count of that screw gauge? So remember that list count of the screw gauge is 0.01 millimeter. लक्षात घ्या, आपण मिलीमीटरचा 100वा भाग म्हणजेच here 1/100 मिलीमीटर एवढं डिस्टन्स सुद्धा ॲक्युरेट मोजू शकतो. कशाच्या साहाय्यानं, स्क्रू गेज. ओके. बट क्वेश्चन अरायजेस, या ठिकाणी बऱ्याच वेळा तुम्हाला वाटेल मग हे त्या ठिकाणी कॅल्क्युलेट कसं करायचं, स्क्रूगेजच्या लिस्ट काउंटचा नेमका फॉर्म्युला काय. हे स्टँडर्ड तर लक्षात ठेवाच, एवढाच असतो. पण बऱ्याच वेळा प्रॉब्लेममध्ये लिस्ट काउंट डायरेक्ट दिला जात नाही. तर त्याच्याऐवजी काय दिलं जातं, त्याच्याऐवजी दिलं जातं या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचा पार्ट जो इथं तुम्हाला शिकायचा आहे. प्रॉब्लेममध्ये लिस्ट काउंट बऱ्याच वेळा डायरेक्ट दिला जात नाही, त्याच्याऐवजी दिला जातो पिच, PITCH. पिच ऑफ द स्क्रू इज सो अँड सो, 1 मिलीमीटर, 0.2 मिलीमीटर, 0.5 मिलीमीटर असा पिच दिला जातो. आता पिच म्हणजे काय आपण डिटेल पाहू. आणि त्याचबरोबर आणखी काय दिलं जातं, नंबर ऑफ डिव्हिजन्स ऑन द सर्क्युलर स्केल. मी सांगितलं की सर्क्युलर स्केलवरती 50 डिव्हिजन असू शकतात, 100 असू शकतात, 200 असू शकतात. लक्षात घ्या. आणि मग किती डिव्हिजन आहे याच्यावरून तो पिच बदलत असतो आणि त्या दोघांवरून आपल्याला काय काढायचं असतं, लिस्ट काउंट काढायचं असतं. लक्षात घ्या. तर लिस्ट काउंटचा फॉर्म्युला नेमका काय आहे, रिमेंबर दॅट व्हॉट इज एक्झॅक्टली द लिस्ट काउंट. हे मी तुम्हाला स्टँडर्ड दिलं होतं. ओके. बट हाऊ टू कॅल्क्युलेट द लिस्ट काउंट. रिमेंबर दॅट हिअर list count of the screw gauge is nothing but pitch of the screw divided by number of divisions on circular scale. This is very important formula. How to calculate the least count of the screw gauge. In maximum problems, least count is not given directly. Instead of that, pitch is given and number of divisions on the circular scale is given. So if such type of information is given there, then how to calculate the least count? This is the formula. Least count equal to pitch upon number of divisions on the circular scale. But question may be arises in your mind, what is mean by pitch of the screw? हा जो स्क्रू आहे याचा पिच म्हणजे नेमकं काय. फॉर दॅट
यू हॅव टू स्टडी द प्रिन्सिपल ऑफ द स्क्रू. हा, आणि मग त्याच्यासाठी तुम्हाला काय पाहिजे? स्क्रू असतो ना एखादा स्क्रू, दॅट इज द स्क्रू. हा स्क्रू आहे, किंवा याच्याऐवजी काय असतो? बोल्ट असतो, बोल्ट. बरोबर. ज्या बोल्टवरती आणि स्क्रूवरती काय असतात? थ्रेड असतात, थ्रेड. बरोबर का? तर पिच म्हणजे नेमकं काय? ह्या ज्या थ्रेड दिसत आहेत तुम्हाला इथं, तर या दोन थ्रेड मधलं, ज्या दोन लगतच्या थ्रेड आहेत, डिस्टन्स बिटवीन टू कन्झिक्युटिव्ह थ्रेड, लेट अस सी, दॅट इज कॉल्ड ॲज पिच. डिस्टन्स बिटवीन टू consecutive thread is called as a pitch, or in other words, किंवा पिचची दुसरी व्याख्या बघा. हा स्क्रू आहे, याला जर आपल्याला टाईट करायचं असेल तर आपण काय करतो? स्क्रू ड्रायव्हरच्या साह्यानं याला आपण फिरवतो. बरोबर. किंवा हा जर बोल्ट असेल तर स्पॅनरच्या साह्यानं, स्पॅनर म्हणजे ज्याला मराठीत आपण पाना म्हणतो, पाना, बोल्ट आणि नट फिरवण्यासाठी वापरतो ना आपण, दॅट इज कॉल्ड स्पॅनर इन इंग्लिश. बोल्ट असेल, स्क्रू असेल, याला फिरवण्यासाठी आपण स्क्रू ड्रायव्हर किंवा स्पॅनर वापरतो. तर याचा हा जो भाग असतो स्क्रूचा, याला म्हणतात हेड, आणि हा असतो याला म्हणतात टेल. हा हेड आपण असा रोटेट केला की टेल पुढे सरकतो किंवा मागे सरकतो. आणि पिच म्हणजे काय? हा हेड जेव्हा एक रोटेशन पूर्ण करतो तेव्हा जितक्या अंतरानं हा स्क्रू पुढे सरकतो, किंवा उलटा फिरवला तर जितक्या अंतरानं तो मागे सरकतो, त्याला म्हणायचं पिच. लक्षात घ्या. आणि मग तुम्हाला वाटेल की किती पुढे जातो, किती मागे येतो? तर दोन थ्रेड मधलं जे अंतर असतं तेवढाच तो पुढे सरकतो एक रोटेशन नंतर, किंवा तेवढाच तो मागे सरकतो उलटा फिरवला तर एक रोटेशन नंतर. मीन्स हाऊ टू डिफाईन द पिच? वन डेफिनेशन इज देअर. इट इज द डिस्टन्स बिटवीन टू कन्झिक्युटिव्ह थ्रेड्स ऑन द स्क्रू. और in other word, what is pitch? The distance through which the screw get advance, means move in a forward direction or move in a backward direction after one rotation of the head, either in clockwise or anti-clockwise. That is called as a pitch. Clear? Generally प्रॉब्लेम मध्ये लिस्ट काउंट डायरेक्टच दिला जातो. 2018ला जो नीटचा प्रॉब्लेम आलाय त्याच्यामध्ये लिस्ट काउंट डायरेक्ट दिलेला आहे. पण जर दिला नसेल किंवा प्रॅक्टिकलमध्ये तुम्ही जे वापरणार आहे स्क्रू गेज, त्या ठिकाणी तुम्हाला जर त्या ठिकाणी लिस्ट काउंट काढा म्हटलं, हा फॉर्म्युला आहे. दॅट इज द फॉर्म्युला हाऊ टू कॅल्क्युलेट द लिस्ट काउंट. आता आपला जो स्क्रू गेज आहे, लेट अस हियर, याच्याबद्दल आपण पाहू की याचा लिस्ट काउंट किती आहे. बघा इथं याचा जो पिच आहे म्हणजे दोन थ्रेड मधलं जे अंतर आहे ते आहे 1 मिलीमीटर. लेट अस सी हियर, दॅट इज 1 मिलीमीटर. आणि यावरती डिव्हिजन किती आहेत? दीज आर 100. मीन्स हियर व्हॉट इज द लिस्ट काउंट? इट इज 0.01 मिलीमीटर. किंवा सेंटीमीटर मध्ये जर आपण गेलो तर 0.001 सेंटीमीटर. व्हॉट इज दिस? दिस इज द लिस्ट काउंट ऑफ स्क्रू गेज. लक्षात घ्या. कधी कधी नंबर ऑफ डिव्हिजन वेगळ्या दिल्या जातात, त्यावेळी पिच पण वेगळा असतो, जेणेकरून दोघाचा रेशो एवढाच येतो. म्हणजे स्टँडर्ड काय लक्षात ठेवायचं आहे? लिस्ट काउंट ऑफ द स्क्रू गेज इज 0.01 मिलीमीटर और 0.001 सेंटीमीटर. गॉट इट? सो दिस इज अबाउट द लिस्ट काउंट. एनी डाऊट? पहा, मी स्क्रू गेज पूर्णपणे एक्सप्लेन केलेला आहे. आता मी यानंतर 2 एक्झाम्पल घेणार आहे. एक म्हणजे जे आपण सुरुवातीलाच घेतलं की या पेनचा डायमीटर मी मोजून दाखवणार आहे आता तुम्हाला, आणि त्यानंतर 2018ला जो त्या ठिकाणी क्वेश्चन आलेला आहे 4 मार्क्ससाठी स्क्रू गेजवरती, तो एक घेणार आहे. हे 2 प्रॉब्लेम मी सोडवणार आहे. बट बिफोर दॅट आय थिंक देर शुड नॉट बी एनी प्रॉब्लेम रिगार्डिंग टू स्क्रू गेज. जस्ट ऑब्झर्व इट. केलं ऑब्झर्व? स्क्रू गेज समजला? मी प्रॅक्टिकली दाखवलंय, थेरॉटिकली दाखवलंय, आणि त्यातले महत्त्वाचे कॉन्सेप्ट फक्त शिकवले. ॲक्च्युअल मेजरमेंट कसं करायचं?
बरोबर. यानंतर पुढचा जो लेक्चर आहे त्याच्यामध्ये स्क्रूगेजच्या साह्यानं मेजरमेंट कसं करायचं मी सांगितलं ना, की एक पेनचं डायमीटर मी मोजून दाखवणार आहे आणि दुसरं म्हणजे 2018ला आलेला एक प्रॉब्लेम सोडून देणार आहे, जेणेकरून तुम्ही जर लॅबोरेटरीमध्ये गेलात कॉलेजमध्ये, सहसा आजकाल तुम्ही जातच नाही हे मला माहिती आहे, पण तरीसुद्धा सांगतोय, तुम्ही जर लॅबोरेटरीमध्ये गेलात तर तुम्हाला तिथे स्क्रूगेजच्या साह्याने कुठलीही लेंथ किंवा कुठलाही डायमीटर मोजता आलाच पाहिजे. स्क्रूगेज इज मोर ॲक्युरेट दॅन व्हर्नियर कॅलिफर विच इज ॲक्युरेट दॅन मीटर स्केल. लक्षात घ्या. मिलीमीटरचा 100वा भाग जर आपण मोजू शकत असेल, म्हणजे केसाचा डायमीटर जरी मोजायचं म्हटलं तर आपण स्क्रूगेजच्या साह्यानं निश्चित मोजू शकतो. दॅट्स वाय कॉल्ड ॲज मायक्रोमीटर. आपण पाहिलं ना, मायक्रॉन म्हणजे 10⁻⁻⁶. आलं लक्षात. खूप कमीत कमी लेंथ आपण यानं मोजू शकतो. सेंटीमीटरवा 1000वा भाग किंवा मिलीमीटरचा 100वा भाग सुद्धा आपण मोजू शकतो. दॅट्स इट. एनी डाऊट? मग आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहू की ॲक्च्युअल प्रॉब्लेम स्क्रूगेजचे कसे सोडवायचे. ओके, तब तक के लिए बाय बाय. थँक्यू.